आंदोलन करतायत, तोडफोड या ठिकाणी केली जात आहे। आपण पाहतोय पुण्यामध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आले, त्यानंतर पुण्यामध्ये तीव्र प्रतिक्रिया या संदर्भात उमटलेल्या आहेत। तर वसंत मोरेंकडनं या ठिकाणी आंदोलन केलं जातंय। आपण पाहतोय वसंत मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करतायत। आज पहाटेच घडलेल्या पुण्यामधल्या या घटनेनंतर पुणे हादरलंय। पुण्यामधल्या स्वारगेट स्थानकामध्ये बसची तोडफोड केली जात आहे। इथे वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षक कार्यालयाची तोडफोड केली आहे। बस आगारामध्ये सुरक्षा रक्षक असतात, मात्र जर तुमच्या इथे आतमधल्या बाजूला पोलीस येऊ शकत नाहीत, पोलिसांचं इथे नियंत्रण नाही, यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कशाला इथं का फक्त यांना बसण्यासाठी केबिन केल्यात का? ह्या जर ह्या ठिकाणी केबिन मध्ये बसून ही लोक आतमधल्या बाजूला, जिथं मी आता जाऊन आलो त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिथं शिवशाही नावाच्या 4 एसटी उभे आहेत। 4 एसटींचे ह्या लोकांनी लॉजिंग केले। याचा अर्थ असा होतो की ह्याच नालायक लोकांच्या, ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या यांच्या अंडर, यांच्या उपस्थितीमध्ये इथं रोज बलात्कार होतात। तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एसटी मध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडलेत, म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे। ते एसटी कुठे ठेवलेले आहेत? बाजूला आहेत ठिकाणी, त्याच्यामध्ये आता जाऊन शेकडोनी कंडोम्स पडलेले आहेत। आम्ही आता तिथं जाऊन आलोय। म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला, इथं रोज होतोय, आणि ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात आहे, ह्या कर्मचाऱ्यांचे हात आहेत त्याच्यामध्ये। हे सुरक्षा कर्मचारी काय करतात? इथं बसून काय फक्त ही लोक इथं केबिन उभवायला आहेत काही लोक? काही वेळापूर्वी नीलम गोरे यांनी सुद्धा याची पाहणी केलेली आहे, पण या परिसराची त्यांनी पाहणी केली नाही, बाहेरची पाहणी केलेली आहे। मला तुम्ही आत्ताच तुम्ही बघा गाडी कुठे आहे? गाडी इथं समोर होती आता, म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घडला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती। जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर त्यावेळेस गाडीची पाहणी केली का तुम्ही? केली ना, आता आतमध्ये जाऊन देत नाहीत, त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही, परंतु ती गाडी इथे समोर होती ना। जर सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय? या आगाराची सुरक्षा करणं। मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आई बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि हे लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील, तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिन मध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे? यांना इथं बसण्याचा अधिकार नाही। मी एक विषय नाही, आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे, परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा, त्या 4 शिवशाहीच्या गाड्या दाखवा, ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट, रग, महिला भगिनींच्या साड्या दाखवू शकता सगळ्यांना। आपण बघूया। चला, आपल्यासोबत वसंत मोरे होते, त्यांनी याची सुरक्षा केबिन तोडले मी आता, कारण आजच्या या सगळ्या विषयामध्ये कारणीभूत कोण असेल तर सुरक्षा कर्मचारी आहेत। कारण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आता इथं थांबणं, 20 सुरक्षा कर्मचारी त्यांनी सांगितले। मग 20 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मधील जर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनच्या समोर एका भगिनीवरती बलात्कार होत असेल तर या नालायकांना इथं बसायचा अधिकार नाहीये। अरे काल ही घटना घडलेली आहे, आगार प्रमुखांना आज सकाळपर्यंत ही घटना माहीत नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे। मी पण ते आता तुमच्या माध्यमातून ऐकलंय, म्हणजे हा प्रत्यक्षात प्रकार इतका संतापजनक आहे। कर्मचारी कोणी सहभागी असं 100% सुरक्षा कर्मचारी याच्यामध्ये सहभागी असतात। बस ज्या आता लावून ठेवलेल्या लॉजिंग केलं ते दाखवू शकता तुम्ही। चालले एसटी बघा त्या समोर, वसंत मोरे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि तोडफोड त्यांनी केलेली आहे। सुरक्षा रक्षक कार्यालयाची तोडफोड ही करण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीने हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि आपण पाहू शकतो या सगळ्या केबिनची तोडफोड करण्यात आलेली आहे। Gracias.
तर वसंत मोरे यांनी स्वारगेट स्थानकाची या ठिकाणी पाहणी केली आहे। तसंच सुरक्षा रक्षकांची जी केबिन आहे ती देखील फोडण्यात आलेली आहे। इथे 20 सुरक्षा रक्षक असताना एकालाही आवाज कसा गेला नाही, हे सुरक्षा रक्षक करतात काय, असा सवाल वसंत मोरे यांनी या ठिकाणी केलेला आहे। तसंच स्वारगेट स्थानकामध्ये अनेक बसेस या ठिकाणी उभ्या असतात, त्यामध्ये अशाच प्रकारचे अत्याचार झालेले असू शकतात असा आरोपही वसंत मोरेंनी केलाय। त्यांनी इथे उभ्या असलेल्या सगळ्या बसेसची पाहणी देखील केली आहे। ठाकरे गटाकडनं हे आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। वसंत मोरे यांच्या नेतृत्वामध्ये ठाकरे गटानं हे आंदोलन इथे केलंय। पुण्यामध्ये शिवशाही बसमध्ये पहाटेच्या सुमारास एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले। त्यानंतर पुण्यामध्ये याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। स्वारगेट सारख्या गजबजलेल्या परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास ही घटना घडतेच कशी, असा सवालही या ठिकाणी करण्यात आलाय। इथल्या सुरक्षेचा मुद्दा देखील त्यामुळे ऐरणीवर आलेला आहे। खरं तर स्वराज्यामध्ये अशा घटना घडतात हे निंदनीय बाब आहे। याच्यावरूनच कुठेतरी आक्रमक होत सध्या अनेक वेगवेगळ्या संघटना स्वारगेट बस स्थानकात दाखल होत आहेत। वसंततात्या मोरे हे पण दाखल झाले होते आणि त्यांच्या माध्यमातून सुरक्षा कक्ष असणाऱ्या या सुरक्षा कक्षातल्या सर्व खिडक्यांमधल्या ज्या काचा आहेत याची तोडफोड करण्यात आलेली आहेत। मनसे असेल किंवा उद्धव ठाकरे शिवसेना